नमस्कार मंडळी, मी प्रतिभा. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या प्रिटी प्रतिभामध्ये. आजचा व्हिडिओ जो आहे त्याची उत्सुकता मला खूप दिवसांपासून होती. तो म्हणजे आज आपण करणार आहोत किचन टूरचा व्हिडिओ. आम्ही आमच्या नवीन जे घर आहे त्याचा मी तुमच्यासोबत किचन टूर शेअर करणार आहे. जर तुम्ही त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ जो आहे तुमच्या मित्रमंडळीसोबत, नातेवाईकांसोबत शेअर करा आणि तुमच्या भरभरून अशा कमेंट आपल्या कमेंट बॉक्समध्ये देखील करा. तर अजिबात उशीर न करता आपण आपली किचनची जी टूर आहे ती करणार आहे. तर कशा पद्धतीने ऑर्गनाइज केलेलं आहे ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. आणि जर तर हॉलमधून एंट्री केल्यानंतर किचन असा काहीसा दिसतो. तर किचनमध्ये एंट्री केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या किचनचं जे महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपला गॅस आहे, जो 4 बर्नर गॅस आहे. तर याला 4 हे आहे आणि त्याच्या जस्ट वरती इथे आपण चिमणी जी आहे ती लावून घेतलेली आहे. तर मी ती चिमणी जी आहे ती फुल्ली ऑटोमॅटिक आहे. तर आपल्याला कुठलंही बटन ऑन ऑफसाठी करायचं नाही आहे. तर जस्ट तुम्हाला तुमचा हात त्यावरून असा बाजूला फिरवायचा आहे की चिमणी आपली ऑन होते आणि हात असा फिरवला की चिमणी आपली ऑफ होते. प्रत्येक स्त्रीच्या घरामधले 2 कोपरे जे असतात ते खूप आवडीचे असतात. एक म्हणजे देवघर आणि दुसरं म्हणजे किचन. त्यामुळे हा किचन करताना पूर्णपणे अगदी आवडीनिवडी काय आवडतंय, काय नवीन आलेलं आहे ते त्या पद्धतीने विचार करून आम्ही बनवून घेतलेला आहे. तर चिमणीच्या जस्ट ह्या बाजूला काही कंपार्टमेंट्स बनवले आहे ज्यामध्ये ज्या रेग्युलर लागणाऱ्या गोष्टी असतील त्या आपल्याला ठेवता येतील. या ठिकाणी ही चहा साखरेची डब्बी जी आहे ती म्हणजे जे डेली लागणारं साहित्य असतं, म्हणजे आता चहा साखरेचं झालं किंवा मग त्यामध्ये तुपाचं जे आहे ते आपल्याला डेली लागतं. तर यातले हे 2 डबे तुपाचे आहेत, 3 डबे तुपाचे आहे. त्यानंतर इथे गूळ ठेवलेला असतो कारण आम्हाला गूळ पण लागतो. आणि हे चहा साखरेचे डबे आहे आणि याच्यामध्ये डाळ भरून ठेवलेली आहे. त्याच्या मागे ओट्स वगैरे आहेत जे डेली साहित्य लागतं ते या ठिकाणी ठेवलंय. आणि या छोट्या डब्यांच्या वरतीच आम्ही परत कॅबिनेट काढून घेतले आहे ज्यामध्ये जे मोठे डबे असतात ज्याच्यामध्ये आपण वाळवणाचे पदार्थ भरून ठेवलेले असतात किंवा मग मसाले असतील जे आपण नंतर लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत ते वरती ठेवलेले असतात जेणेकरून ज्यांचा अगदी आपल्याला कंटिन्यू वापर येत नाही मग त्या वरती ठेवलेल्या आहेत. त्याच्याच बाजूला या ठिकाणी हे ग्लासेसचं सेट या ठिकाणी ठेवलेले आहे आणि भरपूर असे वेगळे पण सेट आहे कारण मला काचेच्या वस्तू प्रचंड आवडतात. त्यामुळे मग काचेच्या मी आता ह्या जस्ट वापरातल्या आहे. जे इतर सेट आहे ते मी बाजूला ठेवून दिले आहे आणि वरती याच्या सेम तसाच डब्यांचा कंपार्टमेंट देखील आहे. त्याच्या खाली या ठिकाणी माठ आणि हंडा रोज भरून ठेवलेला असतो कारण पाणी 2-3 दिवसामधनं येतं. माठाला हे जे असतं खाली केलेलं तर याला त्या बाजूने थोडा कोपरा काढलाय जेणेकरून पाणी जे आहे ते आपलं इथं जे पाणी जर झालं तरी ते पाणी ओंघळून डायरेक्टली बेसिनमध्ये जातं. त्याचबरोबर इथे बेसिनला हे अशा पद्धतीची जाळी बसवलेली आहे जी की ऑन कमी जास्त करू शकता तुम्ही. त्याला बास्केट म्हणून देखील वापरू शकतात किंवा मग ते असं करून तुम्ही जी काही तुम्हाला नॉर्मली आपण थोडीशी चहाची वगैरे संध्याकाळची थोडी भांडी निघतात तर मग ती भांडी तुम्ही ठेवून इथे मग त्याला व्यवस्थित असं अरेंज करून ते पाणी वगैरे निघून जातं. तर त्यासाठीची ही जाळी आहे. तर कधी कधी कप धुताना फुटत असतात तर त्यामुळे ही जाळी खूप कामात येते. तुम्ही लगेच धुतले आणि लगेच त्यामध्ये अरेंज केले की ते फुटण्याचे चान्सेस देखील कमी असतात. तर या ठिकाणी त्या बाजूचं सेक्शन बघून झाल्यानंतर सेम इथे अजून काही बरण्या वगैरे ठेवलेल्या आहेत. या ठिकाणी या काचेच्या वगैरे वस्तू आहेत. तर अशा पद्धतीने यामध्ये आपण बदाम वगैरे भरले जे की मग डेली लक्षात येतं. त्यानंतर इथे शेंगदाणे जे आहे ते रोज लागतात तर ते इथे ठेवलेले आहेत. त्याच्यावरच्या कंपार्टमेंटमध्ये काही काचेचे मोठे बाउल डिनर सेटचे, त्यानंतर दही जमवण्यासाठी जे मटकी लागतात ती ठेवलेली आहे आणि थोडं परत तिथे काचेचेच सामान थोडंफार ठेवून दिलेलं आहे त्या ठिकाणी. तर या बाजूला एक विंडो काढलेली आहे जेणेकरून हवा देखील किचनवरती थोडी खेळती राहते. खालच्या बाजूला या ठिकाणी कप आणि बशी ठेवायचं जे आहे ते अरेंज केलेलं आहे आणि त्यातल्या या 2 छोटुल्या बरण्या ज्या आहेत त्या माझ्या खूप आवडीच्या आहेत. आणि यामध्ये मिरची ठेवली जेणेकरून त्याचा चेहरा असा आहे. यामध्ये तिखट आहे तर त्यामुळे मी हे असं सिंबल बघून घेतलं होतं. आणि
यामध्ये आम्ही चाट मसाला भरून ठेवलाय. तर चाट मसाल्यानंतर जे फील येतो सो लाईक त्याच्यामुळे मी अशा ह्या बरण्या सेट केलेल्या आहेत. तर हँड पुसण्यासाठी आपल्याला कायम टॉवेल किचनमध्ये गरजेचा असतो. सो इथे टॉवेल आहे. या बाजूला मिक्सर वगैरे ठेवलेला आहे. कपाट आहे. तर यामध्ये अशा पद्धतीने सगळं साहित्य जे आहे ते भरून ठेवलेले आहे. त्याच्यानंतर सेम कंपार्टमेंट खालचं देखील आहे. तर खाली सेम कपाट आहे. मग त्याच्यामध्ये देखील सामान ठेवलेलं आहे आणि खाली भांड्यांचं टोपलं अरेंज केलेलं आहे. इथे आवरून ठेवलेली काही भांडी आहे. मॅटवर ठेवतो जेणेकरून ते पाणी वगैरे जर पडेल तर ते तिथेच खाली पडतं. त्यानंतर इथे किचनच्या ह्या अशा पद्धतीने आम्ही ट्रॉल्या बनवून घेतल्या आहेत. किचनच्या ज्या ट्रॉली आहे फर्स्ट ट्रॉलीमध्ये हे जे छोटं सामान आहे ते ठेवलेलं. त्या इथे अशा पद्धतीने सगळी लाटणे आहेत. मग इथे गॅस आहे. इथे छोटे स्पून वगैरे ठेवलेले आहे. नंतर ह्या सेकंड ट्रॉलीमध्ये मसाले आहेत ते ठेवले. तर मसाल्याचं सगळ्यात वरचा सेक्शन ठेवला आहे कारण पटकन काढायला सोपं जातं आणि प्रत्येक डब्यामध्ये वेगवेगळे मसाले, खडे मसाले असतील, इतर सामान ठेवलं आहे. सेकंड याच्यामध्ये जी छोटी पातेले जी रेग्युलर वापरामध्ये लागतात ती ठेवली. हे भाज्या काढून ठेवण्याची काही पातेल्याचा सेट आहे तो पण यामध्ये ठेवलेला आहे. त्यानंतर खालच्या याच्यामध्ये जी मोठी पातेले असतात, कुकर आहे, कढया आहेत ते यामध्ये ठेवले आहे जेणेकरून एका टाईपची भांडे एका साईडला ठेवली की मग ते पटापट सापडायला पण सोपं जातं. या ठिकाणी छोट्या ज्या प्लेट आहेत त्या आणि छोट्या वाट्या ज्या असतात जे म्हणजे वापरातलं जे पटकन लागणारं सामान हाताला लागेल तसं ठेवलेलं आहे. तर या ठिकाणी देखील काही कढई, कुकरचा डब्बा आहे, इडली पात्र आहे, परत पोळीचा डब्बा वगैरे खाली ठेवून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मोठ्या साईजच्या थोड्या प्लेट आहे आणि त्याच्या खालच्या बाजूला मग ह्या बाजूने आलं की इथे मग आपलं रोज लागणारं पिठाचे डबे आहे, गव्हाचं, बाजरीचं पीठ, तेल असेल, त्यानंतर लागणारी टोपली आणि गॅसच्या 2 टाक्या ज्या आहेत त्या मग मागच्या बाजूने अरेंज केलेल्या आहे आणि काही न लागणारं देखील सामान आहे. तर ह्या बाजूला ग्लास आणि तांब्यांचं आहे. त्याच्या खालच्या साईडला मग जे आहे ते डब्बे ठेवलेले असतात आपले बाहेर नेण्याचे डबे, 2 ताली 1 ताली डब्बा. त्याच्याच बरोबर मग या सेक्शनमध्ये म्हणजे एक्झॅक्ट बेसिनच्या खाली जी पुसायची कापड असेल किंवा मग साबण असेल, लागणारं जे आपण स्टोअर केलेलं सामान असतं म्हणजे जे बकेट असेल, घमिल असेल तर ते या खाली ठेवलेलं असतं. आणि मग तर किचन असा काहीसा दिसतो. तर या ठिकाणी फ्रीज वगैरे ठेवलेला आहे. तर फ्रीजच्या बाजूला जे कपाट आहे तर ते एक्स्ट्रा झालेलं आहे. तर सध्या तरी आम्ही त्याला किचनमध्ये सेट करून घेतलेलं आहे. नंतर त्याला आम्ही विचार करतोय की दुसरीकडे सेट करू, पण सध्या तरी ते किचनमध्येच आहे आत्ता. आणि त्याच्याच मग समोर इथे डायनिंग टेबल वगैरे ठेवलेला आहे. चेअर्स मी मुळे काढून टाकला होता तर त्यावरती देखील छोटंसं मग लोणचं ठेवलेलं असतं, मिठाचं ठेवलेलं असतं. तर या ठिकाणी आम्ही 2 टीप भरून ठेवले आहे पाण्याचे कारण आता वाळवणाचं देखील साहित्य करायचं काम चाललेलं होतं. त्यामुळे मग ते ड्रम तिथे असतात, नाहीतर मग ते टीप तिथे भरून नसतात ठेवलेले. तर एक्झॅक्ट ह्या बाजूला मग इथे डोअर आहे आणि बाहेर गॅलरी काढून घेतलेली आहे धुणं भांडे करण्यासाठी. आता भांडे तर काय बाहेर धुतली जात नाही पण धुण्यासाठी छोटासा कधीतरी दगड आणि मग कोपऱ्यामध्ये वॉशिंग मशीन देखील ठेवलेलं आहे. तर इथे छोटेसे मी जे आम्ही फिरायला गेलो त्यावेळेस आणलेले मॅग्नेट्स वगैरे आहे. तर हा थोडा तुटलाय. हा पण टॉर्टॉइज होता बट त्याचा हेड जो आहे तो तुटलेला आहे. आणि इथे हे छानसं जेव्हा लाईट ऑफ करते मी तर त्यावेळेस हे छोटूसं यामध्ये लॅम्प लावायला किंवा मग ज्यावेळेस आपल्याला कॅन्डल लाईट डिनर करायचा असतो तर छोटूसं आम्ही डायनिंग टेबलला मी हा लॅम्प वगैरे लावते आणि खूप छान वाटतं जेव्हा जेवण करतो रात्रीचं. तर हा छोटूसं त्यासाठी आहे. आणि इथे हे थोडेसे फुलं वगैरे शोसाठी ठेवलेले आहेत. सो त्याच्यात जस्ट बाजूला या ठिकाणी मग कॅलेंडर वगैरे लावलेलं आहे जे आपल्याला लागतं किचनमध्ये. आज उपवास आहे, आज कोणता वार आहे, सो काही उपवास आहे का. सो महिलांना हे मोस्टली किचनमध्ये असतं. सो यामागे पण थोडं जे मग स्टोरेजचं सामान असेल ते यामध्ये आम्ही ॲडजस्ट केलेलं आहे. इथे काही कंपार्टमेंट वगैरे आहे तर मग याच्यामध्ये सामान त्याच्या खाली पण. जर तुम्हाला आजचा किचन टूर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.